त्याला शांतपणे बसायचं आहे, डोळे मिटायचे आहे. आपल्याला त्रिपुर सुंदरी ध्यान करायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. या श्वासाला पाहायचं आहे, न्याहाळायचं आहे, श्वासासोबत राहायचं आहे. पहाट झाली आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत आहे. आणि अशा प्रसन्न वातावरणात आज आपण त्रिपुर सुंदरी देवी ध्यान करत आहोत. लाल वस्त्र परिधान केलेली देवी आपल्या समोर आहे. तिची प्रार्थना पूजा आपण करत आहोत. धूप दीप दाखवत आहोत. गंध पुष्प देवी चरणांवर अर्पण करत आहोत. दोन्ही हात हृदयाजवळ जोडलेले आहेत. सोडायचे आहेत हृदयाजवळ. दोन्ही हात जोडून देवीची प्रार्थना करायची. देवी जवळ कामना करत आहोत. आपला ऐहिक आणि परमार्थिक विकास साधो. सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लाभो. आपल्याला जे जे क्रिएट करायचं आहे, जे जे प्रिझर्व करायचं आहे, जपायचं आहे आणि जे नष्ट करायचं आहे ते सर्व देवी चरणांजवळ व्यक्त व्हायचं आहे. ब्रह्मा विष्णू महेश आपण काय करणार आहोत? आपल्याला काय नवनिर्मिती करायची आहे? आपले काय संकल्प आहे? काय क्रिएट करायचं आहे? आपल्याला कशाची जोपासना करायची आहे? आपल्याला काय नष्ट करायचं आहे? हे सर्व देवी आपल्या सगळ्यांचं स्वप्न चरणांजवळ असतं ना, की आपलं सांगायचं स्वतःचं घर आहे. देवी चरणांजवळ सांगायचं आहे. नेहमी प्रार्थना करतो तशी प्रार्थना देवी चरणांजवळ करायची आहे. आपलं मनोगत
आता त्रिपुर सुंदरीला आपल्या हृदयात बसवायचं आहे. श्री यंत्राला हृदयात बघायचं आहे. आता आपल्याला मानस पूजा करायची आहे. देवीच आपल्या हृदयात बसलेली आहे. देवीची मानस पूजा करायची आहे. मानसिक त्याला वंद पुष्प धूप दीप देवीला अर्पण करायचे आहे. जसं आपण ओंकार ध्यानात बघतो, वैखरी मध्यमा पश्चंती मध्ये ओंकार म्हणतो, तशाच यातील पूजा आहे. जसं ओंकाराची पहिली अवस्था, ओंकार साधनेची पहिली अवस्था, ओंकार आपण मोठ्याने म्हणतो. ही अवस्था पार पडल्यानंतर ओंकार आपण मध्यमात म्हणू लागतो. हळूहळू फक्त आपल्यालाच ऐकायला जाईल अशा आवाजात, की ज्यामुळं आपल्याला जास्त फल प्राप्त होतं. तसंच ही परापरा पूजा आपण मानसिकतेने देवीला आपल्या हृदय कमळात बसवून मानसिक पूजा करत आहोत, की ज्याचं फळ हे मध्यम आहे. आपण नेहमी जशी पूजा करतो तसंच देवी मातेला, आपल्या हृदयातल्या देवी मातेला पूजन करायचं आहे. स्त्री यंत्राला हृदयात बसवायचं आहे आणि अशा हृदयात बसलेल्या स्त्री यंत्राची पूजा आता आपण पार पाडत आहोत. अभिषेक करत आहोत. देवीवर अभिषेक करत आहोत जलाने. देवीजवळ तीच प्रार्थना करायची आहे, आपल्या सृजन क्षमतेची,
नवीन काय काय निर्माण करायचं आहे, आपला काय संकल्प आहे, आपण काय निर्माण करत आहोत, आपल्याला काय निर्माण करायचं आहे, देवीला साकडं घालायचं आहे, देवी जवळ मनोगत व्यक्त करायचं आहे, हृदयात बसलेल्या देवीला. हृदयात आपण आज देवीची स्थापना केली आहे. या नवरात्रात मानसिक पूजेचं फळ अर्थातच पूजेपेक्षा मध्यम जास्त सांगितलेलं आहे. ते आज आपण फळ प्राप्त करत आहोत मानसिक पूजेनी. देवीजवळ मनोगत व्यक्त करत आहोत. काय आपल्याला सृजन नवनिर्माण करायचं आहे. कशाची जोपासना करायची आहे. आपण कशासाठी जन्म घेतला आहे आणि कशाचा संहार आपल्याला करायचा आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी नष्ट करायच्या आहे, देवीजवळ व्यक्त व्हायचं आहे. हृदय कमलांजवळ हात जोडले आहेत, म्हणजे देवीच्या पायाला आपण नतमस्तक झालेलो आहोत. डोळ्यातून अश्रू टपकत आहे. आनंदाश्रू देवीने तथास्तु म्हटलेलं आहे. देवी आता आपल्या हृदयात बसलेली आहे. देवीची स्थापना हृदयात झाली आहे. मा त्रिपुर सुंदरी, तुझी साथ मला आता प्रत्येक क्षणाला माझ्या जीवनात लाभत आहे. का तर तुला हृदयातच बसवलेलं आहे. प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत आहेस मा. कसे तुझे उपकार फेडू हे त्रिपुर सुंदरी मा. तू माझ्या हृदयातलं स्थान स्वीकारलेलं आहे आणि मला खूप आनंद प्राप्त झाला आहे. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू टपकत आहे. देवी मला लाभलेली आहे. देवीचं सानिध्य मला क्षणाक्षणाला प्राप्त झालं आहे. जे जे आपल्याला प्राप्त नवीन क्रिएशन्स करायच्या होत्या, ज्या ज्या गोष्टी जोपासायच्या होत्या, ज्या ज्या गोष्टी नष्ट करायच्या होत्या, त्या देवीने तथास्तु म्हटल्याने परिपूर्ण झालेल्या आहेत आणि एक आत्मिक समाधान आपल्याला लाभलेलं आहे. देवीला हृदयात स्थान दिल्यामुळे आता प्रत्येक क्षण वेगळा भासत आहे. ललित त्रिपुर सुंदरी, ललिता मा, त्रिपुर सुंदरी मा, तुझी सानिध्य मला सतत लाभत आहे. अहो माझे भाग्य, किती मी भाग्यशाली हे देवी मा. तुझे स्थान माझ्या हृदयात आहे.
आता आपल्याला परापूजा करायची आहे देवीची, जी उत्कृष्टातील उत्कृष्ट फळ देते. सर्वोत्कृष्ट साधना माझी अवस्था आता उच्च अवस्था, सर्वोत्कृष्ट साधना, सर्वोत्कृष्ट उपासना मला प्राप्त झाली आहे. जसा ओंकाराचा जप मनातल्या मनात आपल्यालाही न ऐकता परावाणीतील जप आपण बघितला आहे ओंकाराचा. त्या परमोच्च अवस्थेच्या उपासनेला आपण आता सिद्ध झालो आहोत. आपणच त्रिपुरी सुंदरी बनलो आहोत. आपणच त्रिपुर सुंदरी आहोत. पूर्ण ब्रह्मांड आपण व्यापून टाकलेला आहे. किती सुंदर माझं अस्तित्व आहे, माझं सत्य आहे. या ब्रह्मांडातील सर्व पर्वताचं सानिध्य, सगळ्या नद्या माझ्या शरीरातून खळखळत वाहत आहेत. सर्व पर्वत माझ्या शिखरावर स्थित आहेत. या चराचरात माझं अस्तित्व, माझे हात, माझा देह, माझे पाय, मीच त्रिपुर सुंदरी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश माझीच रूप आहेत. शिवशक्तीचा मिलाप माझ्यात आहे. ब्रह्माची शक्ती मीच, विष्णूची शक्ती मीच, शिवाची शक्ती मीच. मीच पार्वती, मीच दुर्गा माता, मीच लक्ष्मी. सर्वोच्च आदी शक्तींचा मिलाप माझ्यात झाला आहे. दुष्ट गोष्टी ज्या ज्या ब्रह्मांडात चालू आहे, ज्या ज्या मला नष्ट करायच्या आहेत, त्या मी नष्ट करत आहे नवनिर्मितीसाठी. जे जे मला क्रिएट करायचं आहे, जे जे मला जोपासायचं आहे आणि जे जे मला नष्ट करायचं आहे, ते सर्व मीच करत आहे. मीच ती आदिशक्ती. नवीन युग मी निर्माण करत आहे. सुवर्ण युग निर्माण मी करत आहे. सत्य युग मी निर्माण करत आहे. मीच क्रिएट करत आहे. मला हवे तसेच होणार आहे. संपूर्ण पृथ्वीला मीच ऊर्जा देत आहे. ध्यान रूपाने मीच पृथ्वीला ऊर्जा देत आहे. पृथ्वीला नवनिर्मितीची बळ, नवनिर्मितीची शक्ती मीच देत आहे. सुवर्ण युगाची मी जननी आहे. मीच क्रिएटर आहे. माझी इच्छा, माझे विचार, माझे संकल्प, कलियुगाला नष्ट मी करत आहे. कलियुगातील सर्व वाईट गोष्टींचा संहार मी करत आहे.
ज्या ज्या सिस्टीम मला त्रास देत आहे, त्याला मी पूर्णपणे काढून टाकत आहे. या ब्रह्मांडाला मी नवनिर्माण करत आहे. द्वेष, मत्सर खूप खूप झाले आता. आता मला अनुभवायचं आहे वननेस, एकात्मता, शांती, समाधान. पूर्णपणे ब्लीस मध्ये मला या ब्रह्मांडाला ठेवायचं आहे. ब्रह्मांडातील चराचराला ठेवायचं आहे. माझ्या शरीरातून, माझ्या प्रदेशातून ज्या नद्या वाहत आहेत, त्या सर्व नद्यांमधला मी संपूर्णपणे Most people think in order to make money in क्लीन्स केलेलं आहे. माझं क्लिन्झिंग पूर्ण झालेलं आहे. जे काही ब्रह्मांडात संहारक आहे ते मी सर्व, ज्या ज्या गोष्टी मला त्रासदायक आहेत, ज्या ज्या गोष्टी दुर्गंधित आहेत, ज्या ज्या गोष्टी मलिन झालेल्या आहेत, त्या सर्व मी दुष्ट माझ्या दुर्गा मातेच्या शक्तीने मी सर्व नष्ट करत आहे. सुंदर युग मी निर्माण केलं आहे. अश्रू टपकत आहे डोळ्यातून. माझ्या शक्तींचा अनुभव मी आज घेतला आहे. जागृत झाल्या आहेत माझ्यातील शक्ती. सर्व देवी रूपे मीच ती.
माझ्याच शक्तीवर ब्रह्मांड, नवीन ब्रह्मांड, नवीन सृष्टी अवतरली आहे. नवचैतन्य माझ्या डोळ्यातून ओसंडत आहे. नवचैतन्य. ब्लिस साक्षात परमानंद, परमोच्च आनंद, परमोच्च उपासनेचं परमोच्च फल मी प्राप्त केलं आहे. परापूजा माझी पार पडली आहे. उत्कृष्टातील उत्कृष्ट उपासना सिद्ध झाली आहे. त्रिपुर सुंदरी ध्यान पूर्ण झालं आहे. हळूहळू हालचाल करायची आहे. अवेअरनेस मध्ये यायचं आहे. नाही तर झोपून घ्यायचं आहे 5-10 मिनिटं. त्रिपुर सुंदरी ध्यान, त्रिपुर सुंदरी ध्यान माझं पूर्ण झालं आहे. माझ्या तिन्ही पूजेचे अनुभव मला एकेका वाक्यात टाकायचे आहे. काय अनुभवलं मी? कुठली पूजा मला भावली? ग्रुपवर शेअर करायचं आहे. कुठली पूजा मला भावली आणि मी आज काय शिकले? काय प्राप्त झालं मला आज?